सामन्याची पहिली चढाई घेऊन चढाईसाठी गेलाय. सूरज कांबळे चढाईसाठी गेलाय. पहिली चढाई आहे सूरज कांबळे याची या सेमीफायनलच्या सामन्याची. दुसरा सेमीफायनलचा सामना आणि सूरज कांबळे दरम्यान चढाईसाठी आराम करून या वेळेला मात्र शैलेश वणगे 5 नंबर जर्सी परिधान केला. शैलेश वणगे दुसऱ्या दिवशीचा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता शैलेश वणगे या वेळेला चढाईसाठी जातोय. 5 नंबर जर्सी परिधान केला शैलेश वणगे दुसऱ्या दिवशीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू या वेळेला चढाई करून निदान रेषा ओलांडून मध्य रेषेवरती येतोय. संपूर्ण जवळची पाहणी करतोय. या वेळेला मात्र चढाईसाठी जातोय सुगन पाटील जो की कालच्या एका सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपल्या लीग मधल्या सामन्यामध्ये त्याने एका सामन्यामध्ये 12 टॅकल पॉइंट मिळवले होते. हे 12 टॅकल पॉइंट त्याच्या संघाच्या विजयामध्ये अतिशय महत्वपूर्ण कामगिरी बजावत होते. हे प्रेक्षकांच्या जरी नजर 12 गुण एका सामन्यामध्ये टॅकल गुण मिळवणं निश्चितच कठीण गोष्ट असते. ते कठीण गोष्टीवरतीच मात करत सुगम यानं मात्र त्या सामन्यामध्ये 12 गुण मिळवले होते. यावेळी प्रणव कोलगे चढाईसाठी आलाय. वेगवान चढाईपटू या चढाईपटूची खास माहिती देण्यासाठी या वेळेला आपल्याला पाहायला मिळणार की प्रणव कोलगे हा रत्नागिरीतील एक नामवंत महाविद्यालय गोपे दुबईचं प्रयत्न प्रणव मैदानामध्ये परत येतोय. पायाला थोडीशी दुखापत यावेळी मात्र डुअल डायरेक्ट आहे आणि डुअल डायरेक्ट साठी आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 6 नंबर जर्सी परिधान केलेला संतोष पेटकर दरम्यान चढाईसाठी आला. मध्यरक्षकाला हाताला मारण्याचा प्रयत्न डाव्या कुमातून उचल खोलवर चढाई करतोय शैलेश वणगे याचा मात्र तितका जबरदस्त असा आपल्याला खेळ पाहायला मिळतो. याच्याकडून जबरदस्त अशा मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. पहिला टॅकल पॉइंट मिळवला जातो. पहिला गुण साई रत्न संघाचा सेमीफायनलच्या सामन्याचा पहिला गोल. थर्ड रेड दुआ डायरेक्ट साठी आलाय अभिजित वेरळकर 3 नंबर जर्सी परिधान केलेला अभिजित वेरळकर यावेळेला चढाईसाठी पूर्ण गुण मिळवण्यामध्ये पडायचा तितकाच सजग आणि जबरदस्त मध्यरक्षक समोर आहे. सूरज कांबळे याला हाता मारण्याचा प्रयत्न होता. याच्याकडून ह्या सामन्यामधली पहिली पकड पाहायला मिळते. पुन्हा एकदा सूरज कांबळे प्रेक्षकांचा लाडका खेळाडू सूरज कांबळे चढाईसाठी जातोय. निश्चितच जबरदस्त अशा चढाया सूरज यानं देखील या संपूर्ण लीग मध्ये आपल्याला करताना पाहायला मिळालाय. सूरज कांबळे साई शक्ती क्रीडा मंडळ ज्यांच्या मार्फत या स्पर्धेचे या सूरज कांबळे याने आपल्या या चढाईमध्ये बोनस गुण मिळवलाय. आपल्या संघाचं देखील सामने या ठिकाणी उघडतोय सूरज कांबळे. प्रतीक वाडकर दरम्यान चढाईसाठी जातोय. जो वेगवान चढाईकडून ओळखला जातो. एक जबरदस्त चढाईपटू आणि यावेळेला मात्र सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर जातोय. खास करून या ठिकाणी सांगू इच्छितो की रत्नागिरीतील एक महाविद्यालय त्याचप्रमाणे एक शैक्षणिक संस्था आपल्याला बाहेर पटवर्धन हायस्कूलच्या ज्या संघांमध्ये हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळायचे प्रतीक वाडकर आणि सूरज कांबळे. त्यामुळे निश्चित दोन्ही खेळाडूंना आपल्याला दोघांचा खेळ एकमेकांना माहित आहे. निश्चित सगळ्या खेळाडू शैलेश वणगे याच्याकडून ही टॅकल इनिशिएट केली गेली होती. त्याला त्यांची साथ मिळाली जबरदस्त अशी मध्यरक्षकाकडून. यावेळेला मात्र अभिजित वेरळकर चढाईसाठी प्रेक्षकांसाठी आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे या सामन्यामध्ये खेळणारे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त अशी पर्वणी आणि या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते बक्षिसांची लयलूट या संपूर्ण स्पर्धेमध्ये चालू आहे. त्याचप्रमाणे भंडारी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्याकडून 5 गुणांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चितच जबरदस्त अशा पारितोषिकांची लयलूट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेवरती खरं तर साई शक्ती क्रीडा मंडळ सारखी ही जी मंडळ आहेत ही जी आमच्यासारख्या या गावातील खेळाडूंना या ठिकाणी जी खेळण्याची संधी उपलब्ध करून देतं खरंच क्रीडा चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम करत असं. यावेळेला मात्र एक पुढील काळ बघितला जातोय.
पहिला टाइमआउट घेतलं होतं महेश आपल्या संघाला मार्गदर्शन करता एक स्कोरबोर्डवरती आपण लक्ष देतोय 3 गुणाचे यावेळी संघाचे साई गजानन संघ 2 गुणावरती पहिलं सत्र चालू आहे. काहीच मिनिटांचा अवधी ते संपन्न झालेला आहे. काहीच मिनिटांचा खेळ ते संपन्न झालेला आहे आणि यावेळी येतोय कळायचं ते शैलेश शिवणगे ज्याला दुसऱ्या दिवसाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं. परफेक्ट टॅकल आणि काय होल्ड आपण या खेळाडूकडून पाहिले होते. त्याची पुनरावृत्ती या क्रीडांगणामध्ये या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे कारण दुसरा महत्वपूर्ण सामना सेमी फायनलचा सामना खेळवला जातो. साई ओम संघाबरोबर होईल चढाईसाठी येतोय. सुगंध पाटील ज्याने एक हाती काल 13 टॅकल केले होते असा हा टॅकल पट्टू आहे. परफेक्ट चौडा पकडण्यात माहीत असलेला हा चढाईपट्टू. यावेळी चढाईसाठी 2-1-2-2 अशी फळी लावली जाते. या चढाईपट्टूला मार्क करण्यासाठी उजव्या कॉर्नर पासून त्याला सावध राहावं लागणार कारण शैलेश घेतोय. कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. ऑफिशियल टाइमआउट घेतला जातोय. संघ पालकांकडे आपण लक्ष टाकलं तर लक्षात येईल साई रत्न संघाचे मालक आहेत राजू मेहकर मात्र यावेळी उपलब्ध नाही आहेत आणि साई रत्नाचे संघ प्रशिक्षक आहेत महापुरुष पोलीस संघाचे अनुप्रदर्शक खेळाडू श्री महेश गुरव आपला संघासाठी साई रत्न संघासाठी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारताना त्याचबरोबर साई गजानन संघाचे मालक आहेत श्री विवेक सुर्वे आणि संघ प्रशिक्षक म्हणून काम पाहण्याचे एस.के. जाधव दोन्ही प्रशिक्षक आपल्या संघाला योग्य असं मार्गदर्शन करताना बहारदार कामगिरी हे दोन्ही संघ करत या अंतिम दुसऱ्या सेमीफायनल पर्यंत प्रवेश केलेला आहे. साई शक्ती क्रीडा मंडळ प्रत्येक होणारा सामना हा अतितटीचा असणार ऊर्जावर्धक असणार आहे. 2 प्रशिक्षक असणार आहे. अंगावरती काठा उभारणार असणार आहे. पहिला सामना आपण पाहिला होता सत्र दोन्ही बाजूला सामना करत आलं होतं. अंतिम खेळामध्ये बहारदार कामगिरी आणि पूर्ण खेळावरती रोहन कमरेने बहारदार कामगिरी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती पाहूया या मॅच मध्ये कोण करतोय. अभिषेक वेलन करतोय 3 नंबर निर्धारण केलेला खेळाडू महापुरुष पोलीस संघातून खेळणारा हा खेळाडू यावेळी साई रत्न संघामधून करतोय. ठरलेला आहे तिसरी चढाई पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे. उजव्या बाजूचा कॉर्नर योगेश कळवटे डाव बाजूला सुगंध पाटील पासून मात्र सावध राहावं लागणार आहे. खोलवरती चढाई करताना 2-2-1 अशी फळी लावली जाते. पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे. यावेळी मात्र कोणाची संधी उपलब्ध नसणार आहे. किती घेतली जातोय एक महेश हर्षीकर कडून परफेक्ट फायवर केला जातोय. 1 पॉईंट मिळतोय. अभिजित वेलणकर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. एक हुकमार क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. ठरलेला आहे तिसरी चढाईसाठी येतोय. यावेळी साई गजानन संघाकडून प्रथमेश आंबेकर 6 मुले क्रीडांगणात असताना एक चांगली गोष्ट म्हणजे यावेळी जबरदस्त टॅकल होतोय. फुल फोर्स फ्रंट लाईन केलेला ब्लॉक होता. रायडर बॅक करतोय. 1 पॉईंट मिळेल साई रत्न संघाला. 6 नंबर निर्धारण केलेला खेळाडू प्रणील तोडकर याच्याकडून आपण फुल फोर्सने ब्लॉक पाहिला होता. 7 नंबर निर्धारण केलेला खेळाडू आहे यावेळी प्रतीक वाडकर ज्यानं सूरजला बाद केलं होतं. संजीवनी मिळते सूरज हुकमी असा रायडर क्रीडांगणात येतोय. बलवान शक्तिशाली असा हा चढाईपटू आहे ज्यानं काल झालेल्या सामन्यामध्ये अतिशय बहारदार कामगिरी करून आपल्या संघाला विजयासाठी मोलाचं ज्यानं कामगिरी केली होती असा हा चढाईपटू यावेळी पुन्हा एकदा साई रत्न संघाच्या क्रीडांगणामध्ये पूर्ण स्थान घेतला जातोय. सुपर 8 मध्ये सूरज कांबळेची 4 मोरे 4 हुकमी 4 किलोमीटरच्या बाहेर झाली. शैलेश शिवणगेसारखा सुपर बहारदार कामगिरी साई गजानन संघाकडून 2 मोरे क्रीडांगणात आहे. सुपर टॅकलची संधी असेल परंतु आव्हान थोडंसं कठीण असेल कारण सूरज कांबळे अतिशय बहारदार कामगिरी करतोय. याच्या ताकदीचा पुढे चार गोल खात्यामध्ये जमा होत आहेत. 12-4 असा गुण फरक होतोय. आघाडी साई रत्न संघाकडे प्रत्येक वाढता येतोय. 2-1-2 कमी जाते. कॉन्फिडन्स वाढतोय साई गजानन संघाचा कारण चांगली सुरुवात यावेळी साई गजानन संघाकडून प्रशिक्षक थोडेसे
मनामध्ये स्मिताचे करताना आपण पाहतोय. कारण आपण दिलेली रणनीती येते सक्सेस केली जाते सूरज कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून. त्याचबरोबर आता महेश गुरव मात्र कोणती रणनीती आता आपण थोड्या वेळात पाहू. दरम्यान पेटकर येतोय चढाईसाठी डिफेन्सचा पवित्र घेतोय कारण एक चांगली बढत संघाकडे असताना कुठे जाहीर केलं होतं की टाइमआउट घेतला जाईल महेश गुरव यांच्याकडून आणि महेश गुरव आपल्या संघातून टाइमआउट घेतात. रणनीती आखली जाईल मार्गदर्शन केलं जाईल गेम प्लॅन तयार केला जाईल कारण रोखणं गरजेचं आहे. रोखलं पाहिजे कारण हा दुसरा सेमी फायनलचा सामना आहे. आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. रणनीतीने खेळावंच लागणार आहे. संघ प्रणव कोलगे येतोय. मनोज कोट संघाकडून खेळणारा दुसरा हुकमी एका यावेळी खेळतोय साई रत्न संघाकडून प्रणव कोलगे उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. डाव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतोय तो सुगंध पाटील. उजव्या बाजूला पेटकर दोन्ही बाजूला चांगलं पदलाली ते पण रॅकेट जलद अशी चढाई करताना डिफेन्सिव्ह पवित्र सुंदर असं पदलाली ते आपण पाहतोय. 2-1 महत्वाची आहे. प्रत्येक गुण महत्वाचा आहे आणि या गुणांच्या जोरावरतीच आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. चढाईसाठी ते प्रथमच यावेळी साई गजानन संघाकडून चढाईपटू सुजित पाटील 9 नंबर जर्सी धारण केलेला 2-1 2-2 अशी फळी लावलेली असताना क्रीडांगणामध्ये प्रवेश करतोय. मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न टोटच करण्याचा प्रयत्न होता. डिफेन्सिव्ह खेळ केला जातोय. सर्व्हिस लाईन वरतीच खेळ चाललाय. करण्याचा बहुतेक निश्चय केला जातोय साई गजानन संघाकडून. 6 नंबर जर्सी जागा प्रणीत तोडकर यावी माकरा थाळवेसाठी येतोय अभिजित वेलणकर. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. अभिजित वेलणकर चढाईसाठी येतोय आणि याच्याकडे लक्ष लागून राहते महापुरुष पोलीस संघाकडून खेळणारा हा खेळाडू यावेळी साई रत्न संघाकडून खेळतो. खेळाडू सुजित पाटील क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. हुकमी एका सूरज कांबळे क्रीडांगणाच्या बाहेर थांबले यावी पेटकर साठी आणि दुसऱ्या दिवशीचा उत्कृष्ट खेळाडू शैलेश शिवणके करून परफेक्ट अँगल होल्ड केला जातोय. रॉयल 1 पॉइंट यावेळी साई रत्नाच्या खात्यामध्ये आणि अशीच बहारदार कामगिरी शैलेश शिवणकेकडून होणं गरजेचं आहे. 4 गोले क्रीडांगणात यावेळी चढाईसाठी आलाय प्रतीक वाडकर. 1-2-1 अशी फळी लावली जाते. या चढाईपटूला बाद करण्यासाठी उजवा कॉर्नर समोर योगेश कर्मटे बॅक होल्ड सुगंध चौटे सुगंध पाटील अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना दरम्यान चढाईसाठी 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. प्रेक्षक जागा का चेक केलं. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. सुगंध पाटील सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ पॉईंट घेऊन आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत होतोय. अभिजित वेलणकर 3 नंबरने सुधार केलेला खेळाडू सर कशा चढाई करतोय. 1-2-1 अशी फळी लावली जाते. पंच पॅनल वरती जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळेल सरपंच म्हणून काम पाहतायत ते योगेश पाटील. पंच म्हणून काम पाहतायत संदेश चव्हाण नॅशनलचे पंच आहेत ज्यांची जिल्ह्याकडून उत्कृष्ट पंच म्हणून ज्याची निवड केली जाते असे नॅशनल पंच संदेश चव्हाण. त्याचबरोबर पंच म्हणून काम पाहतायत विनायक राजवैद्य जिल्हास्तरीय पंच आहेत. हे एक आपला बहारदार आणि योग्य असा निर्णय आपण पाहतोय. बिनचुकीचे निर्णय पंच पॅनल करून आपण पाहतोय. त्याचबरोबर सहपंच म्हणून कामगिरी पाहतायत राकेश आंबेकर आणि सिद्धेश तोडणकर. गुणफलक पाहतायत ते रवींद्र जाधव रवींद्र पवार आणि या साईडला ते मंगेश जोशी. चांगले निर्णय पंच पॅनल करून आपण पाहतोय. योग्य निर्णय आपण पाहतोय आणि दरम्यान चढाईसाठी आला अभिजित वेलणकर डाव्या बाजूला सुगंध पाटीलला बाद करण्याचा प्रयत्न केला जातो. योगेश कर्मटे उजवा कॉर्नर समाज फाऊल करण्याचा प्रयत्न 2 गोले बाद करतायत. महेश हर्षित कधी क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. चांगली कामगिरी अभिजित वेलणकर कडून गुणफलक पाहतोय 12-9 12 गुण आहेत ते. बाहेर जाईल आणि पहिला खेळ साई गजानन संघ 3 गोले
रमेश आंबेकर दोन का कारण परफेक्ट अँगल होल्ड करणारा सुगत पाटील क्रीडांगणामध्ये सूरज कांबळे क्रीडांगणामध्ये परत जातोय 4 गुणांची आघाडी साई गजानन संघाकडे यावेळी सूरज कांबळे चढाईसाठी येतोय 6 गोळे क्रीडांगणात असताना बोलण्याची संधी असेल उजवा कॉर्नर समाज प्रणव कोलगे आणि डाव्या बाजूला येतो एक पॉइंट मिळतोय साई गजानन संघाला 7 नंबर प्रतीक वाडकर 4 गोळे क्रीडांगणात असताना काय करत नाही चल चल बाहेर चल तू 1-2-1 अशी पहिली लावली जाते सूरज कांबळे डॅश करण्याचा प्रयत्न केला जातोय रॉयल बाकडे प्रतीक वाडकर क्रीडांगणाच्या बाहेर 1 पॉइंट साई गजानन संघाला 15-9 6 गुणांची आघाडी साई गजानन संघाकडे सूरज कांबळे सलग अशा चढाई करताना 7 नंबर देखील अंकलेला सूरज यावेळी साई रत्न संघाच्या क्रीडांगणामध्ये 4 गोळे क्रीडांगणात असताना डिफेन्सिव्ह पॉईंटला घेतोय कारण चांगली बढत यावी आहे साई गजानन संघाकडे 1-1-2 अशी पहिली लावली जाते दोन्ही बाजूला लक्ष केंद्रित कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता अभिषेक पूर्ण करून क्रीडांगणामध्ये काळ मागितला जातोय निश्चित या सामन्यातील पुढच्या काही मिनिटांमध्ये कशा प्रकारे खेळ करायचा आहे त्या रणनीतीसाठी एसटी जाधव सर जे संघ प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून टाइम आउट मागितला जातोय एक सुटीत काळ मागितला जातोय निश्चित आपल्या संघाची जी योग्य दिशा एक अंतिम सामन्याकडे जाणारी योग्य दिशा ठरवण्यासाठी हा टाइम आउट होता या वेळेला मात्र प्रणव कोलगे चढाईसाठी गेलाय यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतंय साई गजानन संघाचे 5 खेळाडू मैदानामध्ये असं चढाईसाठी गेला होता आणि रेड वॅलीत केली आहे तो परत मैदानामध्ये परतला प्रत्युत्तरादाखल या सामन्यामध्ये सुपरस्टार ठरतोय असा हळूहळू आपल्या संघासाठी वेगवान चढाई करून अधिकाधिक गुण मिळवतोय असा चढाईपटू ज्याने या सामन्यामध्ये एका चढाईमध्ये 4 गुण मिळवले होते असा सूरज कांबळे चढाईसाठी गेला होता कांबळे मैदानाच्या बाहेर जातोय प्रवीण तोरडकर मैदानाच्या बाहेर जातोय अभिषेक बेराळकर आपल्या संघाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेतो बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे बोनस गुण मात्र यावेळेला मिळवण्याचं निश्चितच एक संधी दिली जाते आणि त्याला फायदा उठवला 2 खेळाडू मैदानामध्ये असताना साई रत्न संघाचे यावेळेला चढाईसाठी आलाय तो आपल्या बाळामध्ये सूरज कांबळे आणि यावेळेला प्रणव कोलगे याला आधार मारण्याचा प्रयत्न होता एक चांगला टच केला होता साई गजानन संघाचा एक महत्वपूर्ण मोहरा मैदानाच्या बाहेर प्रणव त्यावेळेला मात्र एकाकी खेळाडू मैदानामध्ये उरलेला आपल्याला पाहायला मिळतो वेळेळकर अभिजित वेळेळकर चढाईसाठी जातो 7 खेळाडू मैदानामध्ये त्यावेळेला मात्र सुगम एकाकडून खूप पाटील याला जबरदस्त साथ दिली प्रदीप संघाकडून खेळणारा प्रदीप संघाचं नेतृत्व करणारा सुजित पाटील जो की साई गजानन संघाकडून यावेळी आपला खेळ करतोय निश्चितच जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन साई गजानन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सुजित पाटील यांच्याकडून प्रदीप संघाकडून देखील अशाच प्रकारे खेळाचं प्रदर्शन करतो सुजित पाटील यावेळेला मात्र चढाईसाठी आलाय 6 नंबर जर्सी परिधान केलेला संतोष पेटकर शैलेश बळगे दुसऱ्या 2 दिवशीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू शैलेश बळगे दरम्यान चढाईसाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न होता आणि आपल्याला करतोय सुजित पाटील मैदानाच्या बाहेर सूरज कांबळे चढाईसाठी येतोय 7 नंबर जर्सी परिधान केलेला सूरज कांबळे दरम्यान चढाईसाठी गेला होता निश्चितच जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो 21 गुण आहेत 12 गुण 21-12 असा गुणफलक चालू आहे साई रत्न संघाची चांगली सुरुवात झाली होती मात्र या चांगल्या सुरुवातीला दिसतं चांगल्या प्रकारे सूरज एक एंट्री रेड करून आपल्या मैदानामध्ये परततोय त्याला प्रत्युत्तर चढाईसाठी चालला प्रतीक वाडकर जो व्यावसायिक संघर्षील यांचा खेळाडू आहे या स्थानिक संघातूनच तो खेळत होतो यावेळेला मात्र साई रत्न संघाच्या फ्रँचायझी विकत घेतला आणि यावेळेला मात्र तो आपला खेळ साई रत्न संघाकडून करताना आपल्याला पाहायला मिळतो यावेळेला दिशा उलंडून प्रतीक आपल्या मैदानामध्ये परत थर्ड रेड डुअल साठी चालला
आहे संतोष पेटकर. या लढाईमध्ये गुण मिळवणं निश्चितच गरजेचं ठरणार आहे आणि मला वाटतं 7 खेळाडूंच्या समोर लढाईसाठी गेला हा होतो आणि निश्चित या लढाईमध्ये गुण मिळवणं गरजेचं असणार आहे. याला किती गुण मिळणार आहे संतोष पेटकर निश्चित केला मात्र प्रतीक खेळामध्ये तितक्या अशा प्रकारे आपल्यावरती कंट्रोल ठेवण्यात आला होता आणि प्रतीक मैदानाच्या बाहेर आला. 9वी टच केली होती. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केलेला अभिनंदन बेरडकर यावेळेला चढाईसाठी आला. महापुरुष पोलीस संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू यावेळेला साईरत्न संघाकडून आपला खेळ करतो. यावेळी मध्ये आपल्याकडे पुन्हा एक आपल्या मैदानामध्ये परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी जातोय सुगंध पाटील. कालच्या झालेल्या सामन्यामध्ये तब्बल 12 टॅकल पॉइंट मिळवले होते. आता सुगंध यावेळेला चढाईमध्ये आपलं लक आजमावण्यासाठी आलाय. निश्चित पाहूया कशा प्रकारे चढाया करणाऱ्या आपल्या संघासाठी या स्पर्धेच्या अंतिम रोहन गमळे यांच्या संघाने निश्चितच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय आणि या संघाबरोबरती भेटण्यासाठी या 2 संघांच्या दरम्यानमध्ये हा चालू सामना सूरज याच्याकडून कंट्रोल आणि तब्बल 2 गोल सूरज कपडे मैदानामध्ये बाहेर जातो. आपण आपली 1 नंबर जसं केला प्रथमेश आंबेकर येतोय. 2-1 फळी लावली असताना रॅपिड चॅलेंज करण्याचा प्रयत्न होता तो टच करण्याचा. आता गरज आहे चांगली डेट करणं गरजेचं आहे कारण अजूनही 7 गुणांची आघाडी आहे. साई गजानन संघाच्या हुकमी असा चढाईपटू सुरेश कांबळे केला बाहेर करत होता. यावेळी प्रतीक वाढतो याची वेळ येतोय. आंबेडकरचा हात होईल. 1 पॉइंट मिळेल साईरत्न संघाला. प्रतीक वाढतो 7 नंबर जसं चढाईपटू उजव्या बाजूने करायला सुरुवात करेल. सुपर टॅकल दिसत आहे. यापूर्वी सुपर टॅकलचे 2 गोल साई गजानन संघाच्या खात्यामध्ये जमा झाले. मध्यरक्षक आहे तो महेश हर्षिडकर. डाव्या बाजूला आहे सुगंध पाटील. उजव्या बाजूला चांगला डिफेन्स यावेळी क्रीडा करायला असताना कोणत्याही धोका स्वीकारत नाही प्रतीक. यावेळी येतो सुगंध पाटील. 8 नंबर जशी केला साई गजानन संघाचा एक चांगला डिफेंडर चढाईसाठी येतोय. 2-1 अशी फळी लावली जाते. या चढाईपट्टीला बाद करण्यासाठी साईरत्न संघाकडून डिफेन्सिव्ह सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ कोणत्याही धोका स्वीकारत नाही कारण चांगली एक भडक कायम राखली जाते. 7 गुणांची आघाडी परत जातोय दरम्यान पहिला 17 संघ मध्यांतर येथे होतोय. 22 गुण साई गजानन संघाचे 16 गुण साईरत्न संघाचे. 6 गुणांची आघाडीमध्ये त्यापर्यंत राहते साई गजानन संघाने. अर्ध युद्ध तर आता आपण साई गजानन संघाने जिंकलेलं आहे पण हे युद्ध पूर्ण जिंकायचं आहे.